इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संयुक्त युद्धामुळे त्याचा जो परिणाम आहे तो भारतीय बाजारपेठेवरती थेट होताना पाहायला मिळत आहे. मी सध्या JNPT पोर्ट अंतर्गत येणाऱ्या नावाशेवा फ्री पोर्ट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी साधारण सूत्रांच्या माहितीनुसार 10,000 पेक्षा अधिक कंटेनर जे आहेत ते अडकून पडल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे. या कंटेनरमध्ये कांदा असेल, फळं असतील, त्याच्यानंतर भाजीपाला असेल, मसाले असतील, अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत ते या कंटेनरमध्ये अडकून पडलेले आहेत आणि हा सर्व जो माल आहे यातील बऱ्यापैकी माल जो आहे तो नाशवंत माल असल्याकारणाने जर पुढच्या 2-4 दिवसांमध्ये हा जो संपूर्ण माल आहे तो जर परदेशात एक्सपोर्ट झाला नाही तर हा माल याच ठिकाणी सडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हजारो टन माल जो आहे तो खराब होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान सहन करावं लागत आहे. आखाती देशांची जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे ती पूर्णतः यावेळी बंद असल्याने ज्या शिपिंग कंपन्या आहेत त्या देखील कुठल्याही प्रकारचे कंटेनर जे आहेत त्याची वाहतूक करत नाही आहेत. सध्या वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जे आहे ते शिपिंग कंपन्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे हा सर्व जो माल आहे तो JNPT पोर्टमध्ये पडून आहे. त्यामुळे तब्बल 10,000 कंटेनर जे आहेत ते सध्या या JNPT पोर्टमध्ये अडकून पडलेले आहेत आणि यातील जो नाशवंत माल आहे हजारो टन हा खराब होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, उरण.